वर्ल्ड फेमस वाक्य खाली हात आए है और खाली हात जाना है. मला असं वाटतं रिकाम्या हाती जरी आलो असेल जाताना साठवणी घेऊन जाईल आणि सोडून जाईल त्या आठवणी. बस एवढीशी गोष्ट समजायला लोकांना आयुष्य निघून जातं. असंच काय साठवणी, असंच काय आठवणी सांगणारा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज आपण कुठे चाललेलो आहोत. आज आपण नाणेघाटला चाललेलो आहोत आणि मी थोडंसं पुढे येऊनच व्हिडिओची सुरुवात करतो. माझ्या समोर असं तुम्हाला हॉटेल दिसत असेल, मी इथे थांबलो आणि आपलीशी कॅम्पिंग बॅग आहे, ती छोटी बॅग आहे, कॅमेरा बॅग आहे आणि एका छोट्याशा ब्रेकसाठी मी थांबलो होतो. एक 5 ते 10 मिनटं मी निघेल आता आणि जे पण काय असेल तुम्हाला बाईकवर सांगेल. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये आहे, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद आणि अजूनही केलं असेल करून घ्या. फायनली नाश्ता करून झालेलं आपलं. म्हटलं आता निघावं. ती अशी आपली बॅग आहे वगैरे असेल, पूर्ण लगेजनी भरलेली आहे आणि एवढं सगळं एवढं काही छान असं नष्ट नव्हतं, पण ठीक आहे. आणि समोर बघा असेल आपली मनमोहिनी तुम्हाला दिसत असेल इथे. आणि या बाईकवरतीच आजचा आपला प्रवास असणार आहे. आता खूप जण म्हणतील की अरे ट्रायम घेतली ती का नाही चालू होते. आता मी असं बोललो होतो की खूप वेळा असं होतं की आपण आपल्याकडं 400cc बाईक असते, पण आपण आपली जी जुनी बाईक चालवत नाही. तर म्हटलं आता आपल्या जुन्या बाईकवरती एक छोटीशी का होणार रोड ट्रिप करूया. आणि खूप महिने झाले, महिने म्हणण्यापेक्षा 3-4 महिने झाले असेल मी कॅम्पिंग केली नव्हती. म्हटलं आता कॅम्पिंगला गेलं पाहिजे. तर खरंच खूप बरं वाटतं. आणि थोडंसं पुढे येऊन मी व्लॉगची सुरुवात केली, कारण की थोडा माझा मूड कन्फ्युजन होतं. मूड म्हणतात ना, थोडं कन्फ्युजन होतं की मी कुठे जायचं आहे. ॲक्च्युली मी आधी प्लॅन केला होता की मला माथेरानला जायचं होतं, पण माथेरानला ऑलरेडी मी जाऊन आलो आहे गारबीड पॉईंटला. मला आता पुन्हा त्याच ठिकाणी जायचं म्हटलं काय अर्थ नाही त्याच्यात. म्हटलं आता नाणेघाटचा प्लॅन केला. प्लॅन A-B ऑलरेडी रेडी होता, फक्त निघताना डिसाईड करत होतो. त्यामुळे आत्ता आपण चालू नाणेघाटला आणि खूप भन्नाट असा तुम्हाला शॉर्ट्स पाहायला भेटणार आहेत. आणि तिथलं वातावरण तर एक नंबर आहे. आणि मी मला वाटते 13 वर्ष का 15 वर्ष आधी मी नाणेघाटला जाऊन गेलो होतो. तेव्हा मी म्हणजे मी लहान होतो जरा. खूप काही गोष्टी आहेत तिथे, तुम्हाला जाऊन तिथे सांगेलच. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये आहे, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. चला मग आता थोडंसं ऑफरोडिंगचं बघताय, त्यासोबत थोडंसं म्युझिक एन्जॉय करा. चला. 1 ते 1.5 तासाच्या ऑफरोडिंगच्या प्रवासानंतर आपण माळशेज घाटाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. आणि माझ्या राईट साईडला तुम्हाला आता थांबा एकदा पुढे जाऊन दाखवतो. हां, राईट साईडला तुम्हाला माळशेज घाट दिसायला सुरुवात झालेली असेल आणि त्या साईडला आपल्याला जायचं आहे. जेमतेम अजून 1 ते 1.5 तास लागणार आहे तिकडे जायला. सर्व साई भक्त वाटतं शिर्डीला चाललं वाटतं. कुठलं आहे मंडळ? यस पदयात्रा आहे. सगळे शिर्डीला चाललेत. क्या बात आहे. माळशेज घाट म्हणजे इथून शिर्डी जे आहे अजून आणि इथून जे शिर्डी आहे जेमते मला वाटतं एक 100 किलोमीटरच्या अंतरावर, 100 ते 150 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि अंदाजे यांना लागू शकतात अजून 2 दिवस, 2 ते 3 दिवस लागू शकतात शिर्डीला जायला. आणि आपण बोलता बोलता माळशेज घाटच्या सुंदर अशा
व्ह्यूच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. माझ्या लेफ्ट साईडला तुम्हाला आता दिसेल, राईट साईडला नाही पण लेफ्ट साईडला दिसायला सुरुवात होईल. बघा, लास्ट टाईम पण मी इथे आलो होतो आणि याच लोकेशनला थांबलो होता. इथे हनुमानाचं मंदिर आहे माझ्या राईट साईडला. खूप जण इथं थांबतात आणि इथे पाण्याची पण व्यवस्था आहे. कातळात पाणी आहे आतमध्ये, ते पिऊ शकता. पण आता लोकांनी तिथं खूप घाण केली आहे, खूप म्हणजे खूप घाण केली आहे. आणि बोलता बोलता वर्ल्ड फेमस बोगद्याची इथं पण आलं बघत असेल तुम्ही. इथे खूप सारे चित्र काढले. अजिंक्य किल्ले, अजिंक्य तारा आहे, क्या होतं आहे. खूप सारे असे चित्र आहेत, मी रीलमध्ये पाहिलं होतं, आज प्रत्यक्षात पाहतो आहे. आणि इथून खाली गेल्यावर बघा, इथून तुम्हाला लेफ्ट साईडला दिसतं, इथून खाली गेल्यावर तुम्हाला माळशेजगडचा तो मेन व्ह्यू पॉईंट तो पाहायला मिळतो. पण आता आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे, आता आपण नक्कीच त्या ठिकाणी गेलो असतो आणि काहीतरी शूट केलं असतं. पण आपण जाऊन आलेलो. जर तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर वरती आय कार्डवर लिंक असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा. आवडतं तर लाईक करा. चला. A few moments later. बघा, सुंदर असा सनसेट होताना दिसतोय आणि आय होप टेंट लावताना पाहायला मिळेल का नाही माहीत नाही. पण आता मी थोडंसं पुढं आलं, नाणेघाट थोडं मागे सोडलं आहे, कारण की बाईकमध्ये पेट्रोल नाही आहे. पेट्रोल भरणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की तिथून मला वाटतं नाणेघाट जे आहे ते जेमतेम 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि गाडी रिझर्वला लागून 15 ते 20 किलोमीटर झाले. त्यामुळे म्हटलं आता आधी पेट्रोल टाकावं, नंतर परत रिटर्न मारून नाणेघाटला जातो. A few moments later. फायनली माझं साहित्य घेऊन झालेलं आहे आणि बॅगेत पण ठेवलं आहे. आता पुढे भेटेल का ना माहीत ना, त्यामुळे म्हटलं आधीच घेऊन ठेवावं. फक्त एक गोष्ट राहिली, ती बघू आता पुढे जाऊन भेटते का नाही भेटले तर मग आहे त्याच्यामध्येच काय ना काहीतरी करावं लागेल. आणि बघा, सनसेट म्हणजे काय थोडासा वेळ आहे, त्याच्या आधी पोचतो का ना काय माहीत. फायनली आपण नाणेघाटच्या इथं आलेलो आहोत. माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघा असाल, तुम्हाला सनसेट होताना दिसतो आहे. आणि समोर तुम्हाला आता एवढं क्लिअर दिसत नाही, समोर तुम्हाला तो टोक दिसतोय, ती आहे जीवदान किल्ल्याची. जीवदान किल्ल्याला मी कधी गेलं नाही, पण खूप वेळा प्लॅन केला, पण मला जाता नाही आलं. तर बघू आता बरोबर चाललो आहे का नाही. थोडंसं भीती मला त्याच गोष्टीची वाटते की आलो एवढं लांब, आणखी काळोखाच्या आत पोचलेलं बरं असतं. नंतर लेट झालं तर काय प्रॉब्लेम नाही, पण काळोखाच्या आत गेलेलं एकदम बेस्ट असतं. ऑलमोस्ट सनसेट झालेलं आहे आणि थंडी खूप आहे इथं, मजबूत थंडी लागते. काय होणार आहे काय मला, खूप थंडी. एक तर मी स्वेटर पण नाही आणलं. असं काय टेंटच्या आतमध्ये काय प्रॉब्लेम नाही, टेंटच्या बाहेर असल्यावर थोडासा प्रॉब्लेम आहे. बघू आता, अजून 2 किलोमीटर आहे, साधारण 2 किलोमीटर जायचं आहे. बघू आता किती वेळात पोचतोय. A few moments later. फायनली माझा टेंट लावून झालेला आहे आणि थोडं येतं तर मला उशीरच झाला. वर असेल असा काही आपला टेंट आहे. समोर आपली बाईक आहे, तुम्हाला एवढं दिसत नसेल, आणि समोरच नाणेघाट आहे. आणि आता जेवणाची तयारी करतो आहे. बघा, चिकन मॅरिनेट केलेलं आहे. इथे आपली लाईट आहे आणि इथे असं झोपण्यासाठी मी बनवलं आहे, हेल्मेट ठेवलं आहे इथे, सर्व काही इथे लाईट लागलेली आहे. आणि चला मग तुम्हाला चिकन बनवताना थोडंसं काही शॉर्ट्स दाखवतो. असा आपला स्टोव आहे, म्हणजे बर्नर, आणि हा गॅस आहे. बघा, असं काय हा गॅस आहे, बर्नर आहे. झालं. किती सिंपल. आणि आता आपलं करायचं काय आहे, आपल्याकडे ही जाळी घेतली आहे मी चिकन बनवायला. ह्याच्यावर ऐसा रखणे का, बसते का बघा. तर दिसत असेल याची आग पेटलेली. आपण एक एक करून ट्राय करूया चिकन. तसं काय लगेच बनून जाईल असं मला वाटतंय. एक एक ट्राय करू. असं एक एक करून मी करतो आणि झालं की तुम्हाला दाखवतो.
फायनली आपलं चिकन बनवून झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो बघा. पूर्ण शिजून झालेलं आहे आणि इथे काय असं आपलं सामान वगैरे आहे बरंच. आणि इथे मी स्टोव ठेवला आणि जाळी इथे ठेवली बघा. ॲक्च्युली ती गरम आहे त्यामुळे बाहेर ठेवले. आणि समोर बाहेर दिसते का नाही काय मग तिथे अशी आपली बाईक आहे. आणि चला मग ते खातो आणि बघतो कसं लागतं. ठीक झालं, खूप वर्षानंतर बनवतो, बरं वाटतं. बघ ना किती छान कलर आला तर. चला खातो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. चला. Tomorrow. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे ऑलमोस्ट 7 वाजलेले आहेत आणि रात्री मला थोडासा उशीरच झाला. राऊंड मारायला गेलो आणि शूट नाही करता आला. तर असं काय आपला संसार आहे इथे. याने खूप साथ दिली मला. आणि थंडी आहे, वारा असल्यामुळे अजून शेकोटी घेतली. शेकोटी मी रात्री पेटवली नाही त्यामुळे थोडंसं बरं वाटलं. जरा स्लिपिंग बॅग होती म्हणून बरं वाटलं, नाही तर वांदे झाले असते. बघा असं काहीतरी आपला सेटअप आहे. तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो बघा. तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो. समोर तुम्ही बघताय नाणेघाट आहे आणि याच्या समोर जो पाहिला हा जीवदान किल्ला आहे. इथे आपली अशी बाईक आहे आणि हा कुत्रा रात्रभर आपल्यासोबत होता आणि खूप याने हेल्प केली आपल्याला, असं म्हणायला हरकत नाही. 4 ठिकाणी फिरत होता रात्रभर. आणि समोर असा सुंदर असा सनराईज होतं आहे. आणि या साईडून आम्ही आलो होतो आणि ते एक हॉटेल आहे. जर तुम्हाला काही पण खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. आणि थोडंसं माझ्या चेहऱ्याला इग्नोर मारा, कारण की झोपेतून उठल्याने थंडी खूप आहे. भले मी दाखवत नाही आहे पण हवा खूप सुटलेली आहे. रात्रभर टेंट हालत होतं बघा. आत्ता पण हालतं, तुम्ही बघत असाल आत्ता पण हालतं. तिथून असं आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यावरती तुम्हाला सुंदर असा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण की भन्नाट असा व्ह्यू आहे. आणि आता सनराईज टाईम असल्यामुळे आपल्याला थोडंफार का होईना धुकं पाहायला मिळतील. मी मगाशी त्या साईडला जाऊन आलो इथे, पण ॲक्च्युअल सीन असं झालं की हवा खूप थंड असल्यामुळं मी निघून आलो. पण आता थोडीशी डेअरिंग केली, म्हटलं आता गेलंच पाहिजे, कारण किती वेळ थांबणार ना. आणि खरी मजा ही सनराईज बघताना असते आणि तेच मला अनुभवायची होती, त्यामुळे मी आलो आहे. खूप वर्षापासून माझा प्लॅन होता की मला इथे यायचं आहे, पण आज फायनली मी नाणेघाटला आलेलो आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी इथे खूप वेळ आलो, पण पहिल्यांदा मी 15 वर्ष आधी आलो होतो आणि 15 वर्षानंतर पुन्हा येतं. आणि माझ्या आयुष्यातली सेकंड ट्रेक होती. आता जरी मी बाईकने आलो असेल, पण जेव्हा मी माझ्या यंग एजमध्ये, तसं पण यंगच आहे, पण जेव्हा मी लहान होतो त्या लहान एजमध्ये मी इथं आलेलो आहे. इथे आम्ही जर मनोज, स्वप्नील आणि मनोज यापैकी जर आमच्या ग्रुपपैकी कोण व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना ही गोष्ट रिलेट होत असेल. इथले काही फोटो पण आहेत माझ्याकडे, जर माझ्याकडं असतील किंवा मला भेटले तर मी इथं मेन्शन करायचा प्रयत्न करतो. तेव्हा मी आलो होतो आणि बघा सुंदर असा व्ह्यू आहे. आता थोडं खाली उतरत जायचं, थोडं व्यवस्थित उतरण्याचा प्रयत्न मी करतो. बघत असाल दोन ते 3 मिनिटाच्या ट्रेक म्हणतात. उतरल्यानंतर आपण फायनली पोचलेलो आहोत नाणेघाटच्या इथे. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो जेवढं मला माहिती आहे. नाणेघाट हा टोल वसूल करण्यासाठी याचा वापर केला जात होता, म्हणजे सातवाहन काळामध्ये. तर इथे कर वसुली, जसं आपल्या तर इन्कम टॅक्स वगैरे असतो किंवा टोल प्लाझा असतो, त्याप्रमाणे इथे ह्याला टोल प्लाझा म्हटलं जायचं. खालून माणसं असे वरती यायचे. अजूनही खालून तुम्ही वरती येऊ शकता ट्रेक करत, आणि असं वरती जायला रस्ता आहे. आणि हे समोर तुम्ही बघत असाल हे पाण्याचे टाके आहेत, 1, 2, आणि त्या साईडला वरती पण आहे. पण तिथे जाणं थोडं रिस्की. आणि मी ज्या ठिकाणी आहे आता बघत असाल, इथे एक छोटासा गोवा डॅममध्ये इथे लोक कॅम्पिंग पण करू शकतात आणि कॅम्प फायर पण करू शकतात.
तर खूप बरं वाटते. 15 वर्षानंतर मी येतो आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत तसंच, काय बदललेलं नाही आहे. मला असं वाटलं तर खूप काही गोष्टी बदलतील, पण नाही. बरं वाटते खूप. बघा इथून कसं दिसतंय, पूर्ण धुकं आहेत आणि हे तुम्हाला पट्टी दिसते ना, ही कॅमेरातच तशी दिसते, पण रियालिटीमध्ये मला एवढी क्लिअर ती पट्टी दिसत नाही. जसं रंगामध्ये आहे थोडीफार दिसते, पण एवढी दिसत नाही आहे. आणि चला आपण आता तिथे जाऊया. वरतून खाली आल्यावर इथे पाण्याचे टाकं लागतात आणि समोर आहे मारुतीची मूर्ती आणि इथूनच तिथे जाण्याचा रस्ता आहे. आता हा रस्ता थोडासा खराब झाला आहे, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि माझी केससुद्धा ॲडजस्ट करून घ्या, कारण की जरा आंघोळ वगैरे काही असं झाली नाही आहे आणि झोपेतून कुठलं जस्ट आताच. प्लीज थोडंसं इग्नोर मारा. आणि इथून असं आहे, तुम्ही ह्याच्या आतमध्ये जाऊन टेंट किंवा कॅम्पिंगही करू शकता. बघा, जर मनोज किंवा स्वप्नील तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असेल, तुम्हाला खूप मिस करतो मी, कारण की आम्ही 12-15 वर्ष आधी जेव्हा आलो होतो तेव्हा इथेच आम्ही योगा क्लास घेतला होता आणि ते फोटो आहेत माझ्याकडे. जर मला ते भेटले ना, मी नक्कीच कुठे ना कुठे मेन्शन करेन, मग ते भेटले पाहिजेत मला. आणि बघा पाण्याचं टाकं इथे भरलेलं आहे, बघत असाल तुम्ही. तिथे वरती 2 आहेत म्हणणं, पण झाकण एकच आहे, पण झाकण 2 आहेत वरती. आणि इथे बघा आहे तसं जे एकच आहे, तर तुम्हाला एक एक करून दाखवतो. पण इथे आहे पाणी बऱ्यापैकी आहे, तुम्ही पाणी हे पिऊ शकता. पण माझं सजेशन तुम्हाला आहे की तुम्ही पाणी हे गरम केल्याशिवाय पिऊ नका, कारण की बघा असे शेवाळे जमा आहे त्याच्यात. बघा प्लॅस्टिक वगैरे आहे, बघा इथे पण शेवाळे जमा आहेत. इथे एकच टाक आहे, बरं एकच टाक आहे, पण त्याला झाकणं वेगवेगळे, त्यामुळे पियायचं असेल थोडासा विचार करून पिया. आणि समोर बघा सुंदर असा व्ह्यू दिसतोय. जरा आपण तिथे होतो, तिथून इथे आलो आहे आणि ट्रेक पॉईंट जो आहे बघा, इथून असं उतरायचं आहे खालून असं जाऊन पूर्ण असं वेळा टाकून त्याच्या खालून मग तिथून व्ह्यू आहे, असा तिथून रस्ता आहे, त्या रस्त्यातून यायला ट्रेक आहे. हा जेमतेम हा जो ट्रेक आहे अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 4-4.5 किलोमीटरच आहे, पण याला करण्यासाठी खालून जेमतेम 2.5-3 तास तरी लागतात. आणि आम्ही जेव्हा आलो तर आम्हाला थोडा उशीर झाला, कारण आमच्यासोबत लेडीज होत्या. तर खूप हवा सुटली बघत असाल आणि सनराईज पण झालेला आहे. क्या बात आहे. माझ्या तुम्हाला पाणी दिसत असेल, हवा जेवढी सुटली आहे तर काय सांगू. मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला असतो, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाया जात नाही, लक्षात असू द्या. आणि बघा सुंदर असा व्ह्यू आहे, खूप छान वातावरण आहे आणि थंड आहे, अजूनही थंड आहे. आणि मी आता थंडीमध्ये असल्यामुळे मला एवढं थंडी लागत नाही, पण टेंटच्या बघा टेंटच्या जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला 100% थंडी वाजणार. आणि आता थोडं बरं वाटतं ऊन आल्यामुळे. बघा हा जो कुत्रा आहे आणि खूप आम्हाला साथ दिली, रात्रभर आमच्यासोबत होता. खूप छान असा व्ह्यू आहे. आणि आता आपली जाण्याची वेळ आलेली आहे. रात्री मला टेंट लावतानाचा टाईमलॅप्स दाखवता नाही आला, म्हणून मी आता तुम्हाला टेंट काढतानाचा टाईमलॅप्स दाखवेल. नक्की बघा, आवडतं लाईक करा. टेंट काढून झालेलं आहे, फक्त आता मला शूज घालायचं, चप्पल काढून ठेवतो. आपलीशी बाईक आहे, समोर नाणेघाट आहे आणि समोर मी आहे तुमचा होस्ट, तुमचा दोस्त. आणि आपण आता चाललेलो आहोत पुढच्या डेस्टिनेशनला. आय होप किती वेळ लागेल मला माहीत नाही, पण जे पण काय असेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. पण तोपर्यंत जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बसून फ्रीमध्ये, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या. चला मग पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, निवांत पडते.